चक्रवाढ व्याज दराचं हे गणित सोडवण्यासाठी आजपर्यंत तुम्ही ही पद्धत वापरायचा, सूत्र वापरून. सूत्र बैल वापरू शकतो, ही आम जिंदगी आहे. आपण मेंटल जिंदगीमध्ये हा प्रश्न सोडवणार आहेत. मेंटल जिंदगीमध्ये बघता क्षणी प्रश्नाचं उत्तर काढायचं असतं. बघा कशा प्रकारे काढतोय आपण. प्रश्न वाचा. चक्रवाढ व्याजदराने एका रकमेवर पहिल्या वर्षी 15% व दुसऱ्या वर्षी 10% व्याजदर आकारले असतात. दोन्ही वर्षांचे मिळून किती टक्के व्याजदर आकारले गेलेले आहे असा आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. अशा वेळेस या दोन्ही संख्या एकमेकांमध्ये मिसवायच्या असतात. म्हणजे सुरुवातीला त्यांची बेरीज करायची. 15 अधिक 10 होतात किती? 25. पॉइंट द्यायचा आणि पुढे प्रक्रिया काय करायची? या दोघांचा गुणाकार. 15 गुणिले 10 होतात 150. मग आता 150 पैकी 2 अंक मेंटेन करायचे पॉइंट नंतर. हे 50 जसे तसे या ठिकाणी लिहायचे. हे एक अंक जो आहे तो 25 मध्ये मिसळायचा. लगेच आपल्याला आपलं उत्तर मिळतं 26.50. सूत्राने सुद्धा अशाच प्रकारे उत्तर निघतं. या प्रश्नाचं तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्त असेल तर त्यांना शेअर करा. फॉलो केलं नसेल तर अजूनही फॉलो करून टाका. कारण गणित बुद्धिमत्ता माझ्यावर सोडून दे सोन्या. आवडून टाकू अख्ख्या महाराष्ट्रात.